मंजारी मॅडम आणि आपल्याकडे नव्याने आलेले यादव सर आणि उपस्थित विद्यार्थी मित्र हो. आज तुम्ही जी भाषणं केलात ती खरोखर काही जणांनी एवढी भाषणं केली, त्या धनश्रीने जो पोवाडा म्हटला तो ऐकल्यावर अंगावर शहारे आले. हा पहिल्यांदा श्रेयांश त्याला आठवेना, पुन्हा तयारी करून पुन्हा आला. तुम्ही छान भाषणं केली. मी जास्त काय सांगणार आहे, पण या टिळकांच्या आयुष्यात घडलेली एक घटना तुम्हाला सांगणार आहे. आता लहानपणी मुलं असतात की तुम्ही खाऊसाठी हट्ट करता, खेळणीसाठी हट्ट करता, पण हे जे टिळक आहेत यांनी आपल्या वडिलांकडे बाणभट्टाची जी कादंबरी आहे ती वाचायला त्यांना पाहिजे होती, म्हणून त्यासाठी त्यांनी हट्ट धरला. त्यावेळी त्यांचे वडील म्हणाले की ही कहाणी खूप कठीण आहे, कादंबरी आहे ही कठीण आहे आणि ते काय आहे संस्कृत असं हे महाकाव्य आहे. तर हे टिळक काय म्हणाले की जे कठीण आहे तेच मला पाहिजे आहे आणि सोपं तर कोणीही करू शकतं, म्हणून मला ही कादंबरी पाहिजे आहे. मग त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की मी तुला एक उदाहरण घालणार आहे, ते जर तू सोडवलंस तर तुला मी ही कहाणी काय करणार आहे वाचायला देणार आहे. आणि वडिलांनी त्यांना काय केलं, एक उदाहरण घातलं आणि जवळजवळ 1 तास ते त्या उदाहरणाशी काय होते झगडत होते आणि अखेर त्यांनी ते काय केलं उदाहरण सोडून वडिलांना दिलं पाटी पेन्सिलवर आणि म्हणाले द्या आता मला ती कादंबरी. आणि असे हे टिळक होते, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास होता, काहीतरी करण्याची जिद्द होती. मुलांना आपण हे जयंती पुण्यतिथी साजरी करतो ते नुसती भाषण करून चालणार नाही, त्यांच्या जीवनात जे काही घडलेलं आहे ते कसे वागले, त्यांची जीवनशैली कशी होती आणि त्यांच्यापासून आपल्याला आपण काय केली पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांच्या गणित हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय होता आणि शाळेत वारंवार त्यांचे गुरुजींबरोबर खटके उडायचे. खटके म्हणजे भांडण नव्हे तर काय व्हायचं, गुरुजी गणित घातलं नाही की बाकीची मुलं काय करायची पाटी पेन्सिल घ्यायची आणि उदाहरण सोडवायला घ्यायची. आणि एक दिवस असं गुरुजींनी त्यांना उदाहरण घातलं सगळ्या मुलांना, मुलांनी पाटी पेन्सिल काढली, उदाहरणं सोडवायला सुरुवात केली, सगळ्यांच्या माना खाली होत्या आणि हे टिळक मात्र ताट मान करून बसले होते. गुरुजी त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले अरे तू का नाही उदाहरण सोडवत आहेस, तुझी पाटी पेन्सिल कुठे आहे, तुला मी सांगितलेलं काय ऐकायला आलं नाही का. त्यावर ते हे म्हणाले टिळक म्हणाले सर झालं माझं सोडवून गुरुजी. मग म्हणाले सांग बरं उत्तर. आणि टिळकाने उत्तर सांगितलं. गुरुजींना ते उत्तर बरोबर होतं. गुरुजी काय म्हणाले आता तू जे उदाहरण सोडवलं ते कसं सोडवलं ते मला सांग. म्हणून त्या टिळकांनी जे सोडवलेलं उदाहरण होतं ते न चुकता एक इकडचा आकडा तिकडे न होता पायरी पायरीने काय केलं त्या उदाहरणाची उकल करून दिली. आणि त्यावेळी त्यांचे गुरुजी म्हणाले शाबास. म्हणजे आपण ज्यावेळी शाळेत येतो त्यावेळी जो अभ्यास असतो तो आपण अभ्यास केला पाहिजे, कारण स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकायचं आहे, आव्हानांना सामोरं जायचं आहे. आपल्यामध्ये जे सुप्त गुण आहेत ते आपण शोधले पाहिजेत, आपल्यामधल्या क्षमता आपण वृद्धिंगत करायला पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, जीवन खूप सुंदर आहे आणि हे जीवन सुंदर करण्यासाठी आपण प्रयत्न करूया, अभ्यास करूया आणि पुढे जाऊया. आणि सरांनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.